त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का? भरपूर हम्म, समाधान एक माणसाला मिळतं हम्म, की बाबा हाय वस्तू आपल्यापाशी. हम्म, हम्म, आता हा रेडा माझा 4 लाख रुपयाला मागितला तरी मला दिला नाही, हम्म. का तर आपल्यापाशी वस्तू आहे. आज हीच माझी वस्तू नसती तर कोण माझ्याकडे आला असतं? बरोबर. कोणी येणार नाही माझ्याकडे. हम्म, हम्म. म्हणजे एकंदरीत जे आपण करतो ते चांगलं केल्यामुळे आपल्याला त्याची किंमत समाजामध्ये हो, ऑटोमॅटिकलीच येते. ऑटोमॅटिक येते. म्हणजे त्यांच्याकडे जायची गरज नाही की हे माझा माल आहे बघ म्हणायची. हो. ऑटोमॅटिकली त्यांना कळते की कळते. क्वालिटीचा माल. आणि हम्म, आम्ही जसं जपतो म्हशीला तसं आमचा गडी हम्म, 15 वर्षापासून आमच्यापाशी आहेत हम्म, की ते आपल्या घरच्या म्हशीसारखं त्यांना संगोपन करतात, व्यवस्थित सांभाळणे, बरं बरं. चराय नेणे, धुणे व्यवस्थित. हम्म, हम्म. तर एकंदरीत हा व्यवसाय तुमचा आता पुढं काय वाढवणार आहेत का? हा वाढवणार आहे. आणि जरा हे मोठे झाले का हम्म, आणि एक 100 म्हशी करायचा माझा प्लॅन. प्लॅन वर पुढला. वेळ काढून तुम्ही खूप छान मुलाखत दिली. तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. तर तुम्ही असाच व्यवसाय तुमचा पुढं नेत राहावा त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. तर धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. लगेच 5 लाख होत आहेत, थोड्या दिवसात होतील. आणि मित्रांनो, यांचा रेड्याचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, तुम्हाला लिंक भेटेल. तर धन्यवाद.